आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। येत्या 5 वर्षात 25,000 स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्यास अर्थमंत्र्यांची मान्यता आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली आहे। गाव तिथे नवी एसटी धावणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। तर आपण पाहतोय या क्षणाची महत्त्वाची बातमी। येत्या 5 वर्षात 25,000 स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्यास अर्थमंत्र्यांनी मान्यता दिल्याची माहिती परिवहन मंत्र्यांनी दिलेली आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। रुपाली, 5 वर्षांमध्ये 25,000 स्वमालकीच्या लालपरी बसेस ताफ्यामध्ये दाखल होणार आहेत, काय अधिक माहिती मिळते? मुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनामध्ये आज महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीला परिवहन मंत्री सरनाईक सुद्धा उपस्थित होते आणि याच बैठकीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। महत्त्वाची मान्यता प्रधान अर्थमंत्र्यांनी दिलेली आहे। येत्या 5 वर्षांमध्ये 25,000 स्वमालकीच्या लालपरी बसेस या घेण्याचा जो एक महत्त्वाचा जो प्रस्ताव होता त्याला मान्यता प्रधान अर्थमंत्री अजित पवार यांनी दिल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। प्रत्येक गावामध्ये आता नवीन एसटी त्यासाठी खर्च धावणार आहे आणि एक मोठा प्रस्ताव प्रथम मान्य झाल्याचं सुद्धा पाहायला मिळते। राज्यामध्ये तर ज्या एसटी बस आहेत त्यांची जी अवस्था आपण बघितली तर ती अतिशय जेव्हा वाईट आहे। त्यामुळे येत्या 5 वर्षांमध्ये 25,000 बसेस आता एसटीच्या ताफ्यामध्ये असणार आहेत। धन्यवाद रुपाली, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर आपण पाहतोय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे। तर येत्या 5 वर्षांमध्ये 25,000 स्वमालकीच्या लालपरी बसेस या दाखल होणार आहेत ताफ्यामध्ये। अर्थमंत्र्यांनी त्याची मान्यता दिल्याचं देखील परिवहन मंत्र्यांनी म्हटलंय।